नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. खूप खूप स्वागत आहे सर्वांचं ओवीस किचनमध्ये. तर मी आज बनवले होते नाश्त्यासाठी सकाळी मस्त असे क्रिस्पी असे बटाटा बॉल्स. ते कसे बनवायचे तर चला बघूया. तर मी इथे 2 बटाट्यांचे असे तुकडे तुकडे करून 2 मोठे बटाटे घेतले होते आणि ते उकडून घेतले होते. आता याच्यावरची आपल्याला साल काढायची आहे. मला थोडंसं कठीण जात होतं कारण माझ्या एका हातामध्ये फोन होता, त्याच्यामुळे मी एका हाताने ट्राय करत होते पण ते निघत नव्हते. मग मी काय केली, सगळ्या बटाट्याची साल काढून घेतली आणि पुरणाची जी चाळणी असते त्याने स्मॅश करत होते. पण मला ते बटाटे गरम असल्यामुळे थोडेसे हाताला भाजत होते, मला त्रास होत होता. मग मी काय केलं ते बघाच तुम्ही. मग मी सांगते तू काय केलं. एक छोटासा असा ग्लास घेतला, जे की असा डिझाईनचा वगैरे नसून खालून असा प्लेन असेल, सपाट असेल अशा पद्धतीचा मी ग्लास घेतला छोटा. आणि मग त्यांनी बटाटे स्मॅश केले, कारण ते काय होतं ना, ते ग्लासला पण राहत नाही चिकट, बटाटा वगैरे चिटकत नाही आणि चाळणीतून पण छान स्मॅश होतं, आपल्याला जास्त त्रास होत नाही स्मॅश करायला. तर खूप छान असं मी स्मॅश केलं, बघू शकता खालून किती छान आपला बटाटा येतोय. आणि जर मिक्सरमधून वगैरे आपण काढायला गेलो ना, तर एकदमच ते चिकट आणि पातळ होतो बटाटा. त्याच्यामुळे ही ट्रिक खूप छान आहे. तुम्ही पुरणाची चाळणी प्रत्येकाच्याच घरी असते, त्याने आपण हे स्मॅश करून घेऊ शकतो चाळणीच्या साह्याने. आता इथे मी घेतला आहे कॉर्नफ्लॉर. जर मोठी वाटी असेल तर मी अर्ध्याला सुद्धा इथे बघा ही कमीच घेतले, कारण माझी मोठी वाटी असेल, छोटी असेल तर एक 2 बटाट्यांना मोठ्या 1 वाटी पुरेशी. इथे मी बारीक चिरलेली काही कोथिंबीर त्यात घालून घेतली आणि अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर वापरू शकता, आणि थोडीशी चिमूटभर हळदसुद्धा. आता मी त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं आणि मी ना त्यानंतर ओवा घातला थोडासा. तुम्हाला ओवा नसेल आवडत तर तुम्ही ओव्याच्या ऐवजी जिरे वगैरे वापरू शकता. आता हे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. पाणी वगैरे अजिबात टाकायची गरज नाही. जर तुम्हाला थोडंसं वाटलंच पाण्याची गरज तर मग थोडंसं तेल टाका, 1 चम्मचभर. पण पाणी टाकायची गरज नसते, कारण बटाटा मग खूप चिकट होतो आपला. त्यामुळे थोडंसं तेल घातलं तर चालेल, पण पाणी नकाच घालू. आणि बघा छान पीठ मळून झालं. आता ह्याचे मी बॉल्स तयार करून घेते. तुम्ही दोन्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा करू शकता. खूप मस्त असे हे बॉल्स झाले होते, बघू शकता. आता मी असे एक एक करून सगळेच बॉल्स तयार करून घेतले, हे बघा. आणि 2 बटाट्याचे मेन म्हणजे खूप सारे बॉल्स झाले, बघू शकता तुम्ही. इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपलं छान गरम झालं की मी ह्याच्यामध्ये एक एक बटाटा बॉल्स असा सोडून घेतले. मी एका वेळेला 4-4, 5 बॉल्स हे तळून घेतले, बघू शकता. आणि बॉल्स तळताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की गॅस हा आपला कधीही बारीकच ठेवायचा, फुल गॅस ठेवायचा नाही. कारण आपण जर फुल गॅस ठेवला तर ते वरून फक्त तळले जातील आणि आतमधून कच्चेच राहतील. जर तुम्ही बारीक गॅस करून तळलं तर ते खूप असे वरून तर तळले जातील पण आतमधून सुद्धा तळले जातील आणि क्रिस्पीनेस सुद्धा खूप छान येतील, असे क्रिस्पी क्रिस्पी होतील ते बॉल्स आपले. त्याच्यामुळे काळजी घ्यायची की आपल्याला बॉल्स तळताना गॅस हा आपला कमीच ठेवायचा आहे, फुल गॅस अजिबात ठेवायचा नाही. बघू शकता किती छान असा कलर चेंज झाला, कारण तेल आपलं मस्त तापलं होतं. बघू शकता असे लाल लाल मस्त झालेत. असे करून मी असे सगळे असे बॉल्स हे तळून घेतले. बघा किती छान दिसत आहेत, मस्त असे क्रिस्पी. आणि मेन म्हणजे हे अजिबात तेल धरत नाहीत बरं का. खूप मस्त असे मी सगळे असे तळून घेतले, बघू शकता. आपले बटाटा बॉल्स तयार आहेत. खूप छान झाले होते. नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि आपली रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.